उपयोगिता मूल्य आणि उपद्रव मूल्य समजून घ्यायचं असेल तर सोपे उदाहरणं सांगतो. शेतामध्ये जा, तिथं जे शेतकऱ्यांनी पेरलेलं धान्य आहे त्याला उपयोगिता मूल्य आहे आणि जे गाजर गवत आलेलं आहे त्याला उपद्रव मूल्य आहे. आपल्याही जीवनामध्ये अशाच प्रकारची माणसं आपल्या आजूबाजूला सापडत असतात. उपयोगिता मूल्य असलेला विद्यार्थी आणि उपद्रव मूल्य असलेला विद्यार्थी ओळखणं अगदी सोपं आहे शिक्षकांना. उपयोगिता मूल्य असलेला विद्यार्थी हा शिक्षकाला नेहमी सपोर्ट करतो, आपला अभ्यास उत्तम करतो, वर्गात त्याच्यामुळे गोंधळ होत नाही, त्याच्यामुळं मारामाऱ्या होत नाहीत आणि त्याचे पर्सेंटेज पण उत्तम दर्जाचे असतात. हा झाला उपयोगिता मूल्य असलेला विद्यार्थी.